युनिट 3 आहे प्रोसेस सिंक्रोनायझेशन. प्रोसेस सिंक्रोनायझेशन म्हणजे काय की जेव्हा एखाद्या कम्प्युटरमध्ये वेगळ्या प्रोसेसेस म्हणजे वेगळे कोड किंवा फंक्शनिंग चालू असेल एखाद्या फाईलचे किंवा आपण काहीही टाईप केलं असो ते जाऊन सिग्नल CPU मध्ये जाऊन जे स्टोअर होतात तेव्हा तिथलं कर्नल किंवा OS प्रोसेसिंग जसं रन होतं त्याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन्स एका वेळेस परफॉर्म होतात. तर त्याच्यामध्ये कुठलेच एरर येऊ नयेत किंवा ते स्मूथली परफॉर्म व्हावं त्याला म्हणतात प्रोसेस सिंक्रोनायझेशन. तर आता त्याला आपण डेफिनेशन बघू. प्रोसेस सिंक्रोनायझेशन इज used in computer system to ensure that multiple processes or threads can run concurrently without interfacing with each other. म्हणजे वेगळे प्रोसेसेस जेव्हा चालू असतील तेव्हा ते एकमेकाला न डिस्टर्ब करता त्यांचे चालू राहू द्यात. ह्याला म्हणतात प्रोसेस सिंक्रोनायझेशन. मग आता ह्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की ते एन्श्योर करतं की जास्तीत जास्त प्रोसेसेस चालू पण राहिले पाहिजेत, रिसोर्सेस शेअर पण झाले पाहिजेत आणि इंटरफेसिंगमधनं आउट पण झालं पाहिजे की एकामेकाच्या प्रोसेसमध्ये त्यांनी इंटरप्ट्स किंवा एरर नाही आणले पाहिजेत. दोन्ही सपोज 2 प्रोसेस कंटिन्यू चालू असतील तर दोन्ही प्रोसेस आपापल्या वेळी चालू राहिल्या पाहिजेत. हे दोन्ही क्रॉस नाहीत झाल्या पाहिजेत एकमेकाला. आता ह्याच्यासाठी देअर आर व्हेरियस सिंक्रोनायझेशन टेक्निक्स. मग ते असंच चालल्यात 2 प्रोसेस आणि ते मिक्स नाहीत व्हावे ह्याच्यासाठी वेगळे टेक्निक्स आहेत की कसं ते एरर किंवा कसं इंटरप्ट मिनिमाइज करून आपापल्या प्रोसेसेस चालू राहिल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी कसं आहे देअर आर व्हेरियस सिंक्रोनायझेशन टेक्निक्स सच एज सिमॅफोर्स, मॉनिटर्स, क्रिटिकल सेक्शन असे वेगळे आहेत टेक्निक्स जे यूज करून वेगळ्या प्रोसेसेस म्हणजे एरर ऑकर होणार नाहीत. मग आता ह्याच्या कंडिशन्स कुठल्या आहेत तर प्रोसेस सिंक्रोनायझेशनसाठी तर क्रिटिकल सेक्शन, रेस कंडिशन आणि प्री इमिटेशन. तर हे अशा 3 आहेत कंडिशन. ह्यातल्या 2 जरी लक्षात ठेवल्या खूप झाल्या. क्रिटिकल सेक्शन आणि रेस कंडिशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिटिकल सेक्शन आपले कोड लिहितो जसं आपण OSचा त्याच्यामध्ये डू व्हाईल लूपचा कोड असतो. ह्याच्यामध्ये सिंटॅक्स आला, क्लोज केला, व्हाईल लूपमध्ये अजून 1-2 लाईन आल्या त्याला म्हणतात क्रिटिकल सेक्शन. जे आपण कोड ह्यात टाईप करणार, कोड टाईप केला आपण क्रिटिकल सेक्शनमध्ये प्रत्येक OSचा. असा क्वेश्चन ओरलला असू शकतो. तर आता व्हॉट इज रेस कंडिशन. आता ह्याच्यामध्ये जे रेस कंडिशन आपण पाहिलं ते काय आहे ते बघू. रेस कंडिशन इज अ सिच्युएशन दॅट मे ऑकर इनसाइड क्रिटिकल सेक्शन. म्हणजे रेस कंडिशन जे काय आहे ते क्रिटिकल सेक्शनच्या आत ऑकर होतं. म्हणजे जसं आता कोड दाखवला होता, हा कोड असेल डू लूपमधला, तर ह्या कोडच्या आत जे होणार त्याला म्हणतात रेस कंडिशन. This happen when result of multiple processes in critical section differ according to order with thread execution. म्हणजे जेव्हा वेगळ्या प्रोसेसेस चालू असतात क्रिटिकल सेक्शनमध्ये तर त्याच्यातला जो डिफरन्स आहे, जो थ्रेडमधला डिफरन्स आहे तो एक्झिक्यूट होण्यासाठी रेस कंडिशन आपण यूज करतो. रेस कंडिशन इन क्रिटिकल सेक्शन कॅन अवॉइड इफ द क्रिटिकल सेक्शन इज ट्रीटेड ॲज ॲटॉमिक स्ट्रक्चर. जर क्रिटिकल सेक्शनला ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे व्हेरिएबल किंवा नंबरनुसार ट्रीट केलं तर हे आपण अवॉइड करू शकतो. रेस कंडिशनची गरज लागणार नाही. मग तर ते कसं तर ते आता खाली एक्झाम्पलमध्ये दिसणार. आता जसं जनरली काय होणार आता ह्याच्यामध्ये ह्याचं एक्झाम्पल बेस्ट कुठलं आहे की आपण ट्रान्झॅक्शन करायला जातो ATMमध्ये ट्रान्झॅक्शन करायला गेलं की आपण जोपर्यंत हात जात नाही पुढच्याचं विड्रॉ होत नाही अमाऊंट तोपर्यंत बाहेर आल्यानंतरच आपण आत जातो. म्हणजे एक प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर दुसरी प्रोसेस चालू होती. तर ह्याच्यासाठी पण एक्झाम्पल तसंच आहे की जर काउंटर ++ कुड बी इम्प्लिमेंटेड. जर काउंटर ++ इम्प्लिमेंटेशन सुरू झालं तर रजिस्टर पहिला घेतला तो काउंटरला इक्वल केला, परत रजिस्टर पहिला घेतला तो रजिस्टरमध्ये +1 केला, मग काउंटर जो आहे आपला पहिला त्याच्यामध्ये रजिस्टर इक्वल झाला, त्याच्यामुळं रजिस्टर इक्वल झाला. मग ही अशी कंडिशन आहे ह्याची प्लससाठीची. आणि मायनससाठी रजिस्टर 2 घेतला तो काउंटरच्या इक्वल केला, रजिस्टर 2 जो आहे तो त्या रजिस्टर 2 मधनं 1 मायनस केला. आता ही ॲडिशनची कंडिशन होती म्हणून इथं वर प्लस केलं, तर आता मायनस आहे म्हणून मायनस केलं, तर काउंटर इक्वल टू रजिस्टर 2, मग हे झाले इक्वल. तर आता ही जी सिच्युएशन आहे हा क्वेश्चन झाला. तर जर इफ काउंट 5 जर काउंट ह्याचा 5 असेल तर ती कशी एक्झिक्यूट होणार तर ते आपल्याला विचारलं आहे. हे एक्झाम्पल लिहायचं आहे सगळं अख्खा मनाने. तर ह्याच्यासाठी SO1 म्हणजे ही P1 आहे, P0ची प्रोसेस आहे म्हणजे पहिली प्रोसेस
एकाकडे टाकून ही लिहायचं. प्रोड्युसर एक्झिक्यूट काय की R1 आपला काउंटर आहे, म्हणजे रजिस्टर 1 काउंटर आहे. मग 1ची काउंट किती असणार, पहिला 5च असणार ना, 5 दिलाय म्हणून. मग पहिली प्रोसेसमध्ये प्रोड्युसर एक्झिक्यूट, मग रजिस्टर आपला R1 आहे, इथं काय केलं तर आपण रजिस्टर R1 + 1. मग R1 + 1ला काय होणार की 5 आहे, मग 5 + 1 होणार 6. मग कन्झ्युमर एक्झिक्यूट, आता प्रोड्युसर झाला की कन्झ्युमर येणार. मग कन्झ्युमरमध्ये रजिस्टर 2 घेतला म्हणून R2. मग R2चा इक्वल काय आपला काउंटर, म्हणून इथं काउंटर आला. मग त्याच्यासाठी पण कंडिशन आपली पहिलीच होणार किती की 5 आहे, म्हणून इथं R2 5 घेतला. मग आता 5 मधनं आपण इथं -1 करणार, म्हणून इथं 4 आला. मग हे 4 आपला ओरिजिनल आन्सर आहे. पण ते कसं काढायचं तर प्रोड्युसर एक्झिक्यूट केला, त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू किती 6 आली, आणि कन्झ्युमर एक्झिक्यूट केल्यावरती व्हॅल्यू 4 आली. मग लेसर अमाऊंट कुठली आहे तर R2ची, जी काही आहे 4, म्हणून ह्याचा आपला आन्सर 4 येणार. लेसर अमाऊंट आपल्याला जास्त बेनिफिट देते रादर देन हायर अमाऊंट, सो वी विल प्रेफर की जी छोटी अमाऊंट आहे ती. हे असं एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवायचं काय की रजिस्टर घ्यायचा पहिला, प्लसच्या कंडिशनला 1, मायनसच्या कंडिशनला 1, काउंट 5 दिला. आता आपल्याला पेपरला लिहायचं म्हणून आपण किती पण काउंट देऊ शकतो. आता घेतला आपण 5 तर घेऊ 5, 3 घ्यायचा असेल तर 3 घेणार, मग इथं येणार 3. ओके, मग इथं पण येणार किती 3 + 1 इथं येणार 4. मग परत इथं काउंटरची R2ची केस किती येणार 3, मग 3 - 1 किती येतं 2. मग आपलं जे ओरिजिनल आन्सर असणार ते 2 येणार, आणि इथं येणार 4 आणि इथं येणार 2. मग फायनल आन्सर आपलं 2 असणार. मग असं काउंट जसं असेल तसं त्याचं उत्तर येणार. मग हे लक्षात ठेवायचं स्टेप्स की आधी कसं घेतलं आणि काय केलं ते. आता हे झालं मेन. मग आता क्रिटिकल प्रॉब्लेम, म्हणजे आता पहिलं आपलं कुठलं झालं तर ह्याच्यामध्ये रेस कंडिशन झाली. आता क्रिटिकल सेक्शन बघू. तर क्रिटिकल सेक्शन प्रॉब्लेम काय आहे तर ह्याच्यामध्ये अ क्रिटिकल सेक्शन इज अ कोड सेगमेंट दॅट कॅन ॲक्सेस बाय प्रोसेस. मग अशीच सांगितलं की क्रिटिकल सेक्शन कसं असतो, एक कोड सेगमेंट असते, जसं की डूच्या आतला कोड. आता इथंच मी लिहिलं आहे. तर जनरल स्ट्रक्चर ह्याचं आपल्याला काढायचं आहे. मग P1च्या प्रोसेससाठी किती काय स्ट्रक्चर आहे कोडिंगचा तर ते बघू. डू एंटर सेक्शन, एक सेक्शन टाका जो की आहे क्रिटिकल सेक्शन. मग कोड संपवायला एक्झिट सेक्शन आणि रिमाइंडर सेक्शन. रिमाइंडर म्हणजे संपतो कोड जिथं तो. मग हे 4 नावं लक्षात ठेवायची. एंट्री, क्रिटिकल, एक्झिट, रिमाइंडर सेक्शन्स. मग वाईल ट्रू, मग वाईल ट्रू म्हणजे हे सगळं बरोबर आहे म्हणून. आता अल्गोरिदम काय आहे ह्याचा तर डू व्हाईल टर्न == जे. व्हाईल म्हणजे जर आपला जो टर्न आहे अल्गोरिदमचा, जे आहे काय प्रोसेस ती जेला इक्वल असेल तर मग टर्न आपला जो आहे तो जेला डायरेक्ट इक्वल असणार. म्हणजे आता जे आपण हे पाहिलं ना वरती, हे त्या एक्झाम्पलचं कोड आहे. काय केलं की जे आपलं एक्झाम्पल आहे उत्तर तेच कसं काय परत इक्वल येऊ शकतं त्याच्यासाठी. नाही लिहिलं तरी चालेल, पण हे जास्त इम्पॉर्टंट आहे वरचा स्ट्रक्चर कोडिंगचा. काय की एंट्री, क्रिटिकल, एक्झिट आणि वाईल. एंट्री, क्रिटिकल, एक्झिट आणि वाईल. आता म्युच्युअल काय ते सोल्युशन्स काय काय आहेत तर सोल्युशन आहेत म्युच्युअल एक्झिक्युशन. सोल्युशन कशाचे थे तर प्रोसेसिंग सिंक्रोनायझेशनचे. म्युच्युअल एक्झिक्युशन, प्रोग्रेस आणि वेट बाउंडिंग वर लिहिलं आहे. इफ अ प्रोसेस इज एक्झिक्युटिंग इन क्रिटिकल सेक्शन देन नो अदर प्रोसेसेस अलाउड टू बी एक्झिक्युटेड इन क्रिटिकल सेक्शन. तर म्युच्युअल एक्झिक्युशन म्हणजे काय की जेव्हा एक प्रोसेस चालू असते क्रिटिकल सेक्शनमध्ये तेव्हा दुसरी प्रोसेस तिथं ऑपरेटच झाली नाही पाहिजे. ती एकच प्रोसेस जी चालली ना तीच चालू राहिली पाहिजे, त्याला म्हणतात म्युच्युअल एक्झिक्युशन. प्रोग्रेस, आता सेकंड टॉपिक प्रोग्रेस. इफ नो प्रोसेस इज एक्झिक्युटेड इन क्रिटिकल सेक्शन, other process are waiting outside, then only those process are not executed in remaining sections can participate in deciding will either critical section enter. सपोज आता बँकचंच एक्झाम्पल घेऊ. एखादी बँक आहे ती त्याच्यामध्ये आत कोणच नाही आहे आणि बाहेर उगाच लोक लाईन लावतात की असं समजून आत कोणतरी आहे. मग पहिला प्रेफरन्स पहिले 3-4 लोकांमध्येच कुणाला तरी आत जायला दिला गेला पाहिजे. तर हे जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे एकामेकातलं ते करून मी आत जातो, त्याला म्हणतात प्रोग्रेस. म्युच्युअल एक्झिक्युशनमध्ये एका वेळेस एकच झालं पाहिजे. प्रोग्रेसमध्ये म्युच्युअली किंवा एकत्र डिसाईड करून एकच पर्सन कोणतरी आत गेलं पाहिजे, ह्याला म्हणतात प्रोग्रेस. आता
बाउंड वेटिंग काय, अ बाउंड वेटिंग मस्ट एक्झिट ऑन द नंबर ऑफ टाइम्स दॅट अदर प्रोसेसेस आर अलाउड टू एंटर देअर क्रिटिकल सेक्शन आफ्टर अ प्रोसेस मेड रिक्वेस्ट टू एंटर इट्स क्रिटिकल सेक्शन. म्हणजे एखाद्याला आत जायचं आहे तर त्याला आत कसं जाणार, एखाद्याला घाई असेल तर मग ते रिक्वेस्ट करणार की प्लीज जाऊ द्या, आणि मग तो आत एक्झिक्यूट होणार. मग त्याला म्हणतात बाउंड वेटिंग, की खूप घाई आणि रिक्वेस्ट करून आत एंटर झाला क्रिटिकल सेक्शनच्या, त्याला म्हणतात बाउंड वेटिंग. म्हणजे बँक ही आपली क्रिटिकल सेक्शन आहे, त्यात आत जाण्यासाठी लाईन आहे. जर म्युच्युअल एक्झिक्युशन झालं तर एका वेळेस एकच आत जाणार आणि लाईन संपणार. जर प्रोग्रेस झाली तर म्युच्युअली अंडरस्टँड करणार किंवा म्युच्युअली आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि बघणार की कोण आत जातं, एका वेळेस एकच जाणार तरी. आणि बाउंडिंगमध्ये काय होणार की आता सपोज हे 1 2 3 आहेत तर तिसऱ्याला आधी जायचं तर तो ह्या दोघांना रिक्वेस्ट करून आधी आत जाणार, ह्याला म्हणतात बाउंडिंग. आता ह्याच्यामध्ये 2 जनरल अप्रोचेस आहेत हँडल करण्यासाठी. एक आहे प्रिमिटिव्ह कर्नल, एक आहे नॉन प्रिमिटिव्ह कर्नल. प्रिमिटिव्ह कर्नल काय करतं, अलाव करतं प्रोसेसला रन करण्यासाठी, म्हणजे कर्नलच्या मोडमध्ये, जसं की टर्मिनलवरनं प्रोग्राम रन होतो त्याला म्हणतात. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय की रन नाही होणार कोड. नॉन प्रिमिटिव्हमध्ये काय होणार की सपोज सॉफ्टवेअरच डाउनलोड नाही आहे, MySQLचं आपलं व्हायचं तसं, असं काही येऊ शकतो एरर. मग प्रिमिटिव्हमध्ये रन होणार कोड, नॉन प्रिमिटिव्हमध्ये रन नाही होणार. हे असे बाउंडिंग किंवा जनरल अप्रोच काय काय आहेत हे असे क्वेश्चन ओरलला पण येऊ शकतात की हँडल कसं करणार क्रिटिकल सेक्शन. तर प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह 2 आहेत. मग बाउंडिंग, प्रोग्रेस आणि काय म्युच्युअल एक्झिक्युशन असे सांगायचे याचे आन्सर्स. आता म्युच्युअल एक्झिक्युशन डेप्थमध्ये बघू थेअरीसाठी. त्याच्यामध्ये काय आहे की नो 2 प्रोसेसेस कॅन बी एक्झिक्युटेड इन क्रिटिकल सेक्शन. 2 प्रोसेसेस चालणार नाहीत एक्झिक्युशनला, एका वेळेस एकच प्रोसेस. त्याच्यासाठी काय आहे की सेव्हरल काइंड्स ऑफ एक्झिक्युशन, की इंटरप्ट हँडलर, की बाबा एका वेळेस एकच चालू झाली पाहिजे. आता सपोज आपण बँकचं उदाहरण घेतलं तर वॉचमॅन बसलाय तर तो लक्ष ठेवणार की बाबा एका वेळेस एकच गेला पाहिजे. मग इंटरप्ट हँडलर झाला की एरर होऊ नये म्हणून एक बसलाय की एरर होऊ नये, तो प्रिकॉशन्स घेतोय त्याच्यावरचे. इंटरनल लेवल प्रिमिटिव्ह शेड्युलिंग म्हणजे काय की रनिंगच होतोय प्रोग्राम, म्हणजे लोक आज जात आहेत विड्रॉ करून बाहेर जात आहेत, आज जात आहेत विड्रॉ करून बाहेर जात आहेत, हे रनिंगच होतोय प्रोग्राम म्हणून ते प्रिमिटिव्ह झालं. मल्टीप्रोसेसर क्लस्टर, मल्टीप्रोसेसर म्हणजे मल्टिपल काम्स होऊ शकतात आज जाऊन एका पर्सनचे. डिस्ट्रीब्युशन सिस्टम, डिस्ट्रीब्युटेड कायम काय ना काय ते वाटत राहतं असं काही त्याचा अर्थ आहे. मग ह्याचा कोड जो आहे ह्याच्यामध्ये काय येणार की डू कंडिशन. आता प्रत्येक OSच्या कोडमध्ये डू कोड असतो आणि वाईल लिस्ट हे होतो बंद होतो. डू वेटिंग इक्वल टू ट्रू म्हणजे आय जो आहे तर तो वेटिंगला असेल तर तो ट्रू आहे. की इक्वल टू ट्रू म्हणजे जो कोड आहे तो आपला बरोबर आहे. वाईल वेटिंग इक्वल टू आय अँड की, जर वेटिंग आपलं आय आहे तर मग की काय असणार, मग की आपली टेस्ट अँड सेट लॉक, मग की आपली लॉक असणार, कारण की जर वेट नसेल करत तर ती कंडिशन फॉल्स आहे म्हणून आय इक्वल टू फॉल्स इन क्रिटिकल सेक्शन. म्हणजे एक्झिक्यूट काय होणार की एका वेळेस एकच जाणार. सो हे झालं म्युच्युअल एक्झिक्युशन. आता इथं काय आहे पर्टेसन्स अल्गोरिदम. पर्टरसन अल्गोरिदम मध्ये नोन फॉर एक्झिक्युटिंग म्युच्युअल एक्झिक्युशन इन प्रोसेस सिंक्रोनायझेशन म्हणजे एका वेळेस एक जाण्यासाठी हा अल्गोरिदम डिझाईन केलेला आहे. दिस अल्गोरिदम यूज टू शेअर व्हेरिएबल टू शेअर्ड व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल आहेत, टू मॅनेज टर्न टेकिंग मेकॅनिझम बिटवीन 2 प्रोसेसेस एन्शुअरिंग बोथ प्रोसेसेस फॉलो अ फेअर ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन. की सपोज 2 प्रोसेसेस आहेत रनिंग रेस आहे, 2 एका वेळेसच जिंकले तर कसं करून कुठला आधी जिंकला किंवा टाय झाला हे समजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी कोड डू ओपन केला, फ्लॅग रजिस्टर असतो त्याच्यामध्ये आय इक्वल टू ट्रू, मग टर्न केला जेला म्हणजे आपला जे दुसरा व्हेरिएबल आहे. सपोज हा प्लेयर 1 आहे, हा प्लेयर रनर 2 आहे. मग वाईल जे इक्वल टू काय जे अँड टर्न इक्वल टू जे म्हणजे काय की जर जे पण पहिला येऊ शकतो तर क्रिटिकल सेक्शनमध्ये जाणार जे पण, म्हणजे आय तर ऑलरेडी जिंकायला गेलाच आहे क्रिटिकल सेक्शनमध्ये, आता जे पण गेला कशामुळं या वाईलच्या कंडिशनमुळं. मग फ्लॅग आय आपला जो आहे तो फॉल्स होणार की बाबा आता अजून एक ह्याला कंपोनंट आला किंवा अजून एक मेंबर ॲड झाला आहे, मग आता हा जरा वेळ फॉल्स होणार. मग रिमाइंडर सेक्शनमध्ये वाईल ट्रू, मग तो अल्गोरिदम प्रोसेस करून त्याचं फायनल आन्सर देणार.
आता नेक्स्ट टॉपिक सेमॅफोर इन प्रोसेस सिंक्रोनायझेशन. सेमॅफोर्स कोणते? अ सेमॅफोर इज अ सिंक्रोनायझेशन टूल यूज टू कॉन्करंट प्रोग्राम टू मॅनेज ॲक्सेस शेअर्ड रिसोर्सेस. म्हणजे जे काय रिसोर्सेस शेअर करणार ते मॅनेज करण्यासाठी सेमॅफोर्स यूज केले जातात. यूज्ड काउंटर्स टू कंट्रोल ॲक्सेस अलाविंग सिंक्रोनायझेशन फॉर मल्टिपल इन्स्टन्स ऑफ रिसोर्सेस. प्रोसेस कॅन attempt to access one instance and if it not available they can try other instance. म्हणजे आपण काउंटर्स यूज करतो कंट्रोल करण्यासाठी ॲक्सेसला अलाव करतो सिंक्रोनायझेशनला आणि मल्टिपल इन्स्टन्स रिसोर्सेसचे. म्हणजे काउंटर यूज करून आपण हा सगळा प्रोग्राम आहे तो कंट्रोल करतो. काउंटर हे असतं CPU म्हणजे फिक्स असतं काउंटर टायमर्स ते काउंट करतं. मग प्रोसेस काय करतं अटेम्प्ट करतं ॲक्सेसला की एका वेळेस एकाच इन्स्टन्सला दिला पाहिजे प्रायोरिटी, एका वेळेस एकच काम झालं पाहिजे. वेट करतं वेट P डिक्रीमेंट. वेटिंग म्हणजे काय डिक्रीमेंट आणि सिग्नल म्हणजे इन्क्रीमेंट. कोडमध्ये हे दोन फंक्शन्स खूप यूज होतात वेट आणि सिग्नल. वेट काय करतं डिक्रीमेंट आणि सिग्नल करतं इन्क्रीमेंट. हे असे क्वेश्चन्स ओव्हरऑलला विचारतात कोडमध्ये की वेट काय यूज होतं आहे सिग्नल काय यूज होतं आहे तर डिक्रीमेंट आणि इन्क्रीमेंटसाठी. तर ह्याचा कोड P सेमॅफोरचा कोड आहे वाईल S = 0 मग S-1. मग वाईल ते काय म्हणतात ते 0 आहे तर तो 0 कसा होणार जर S-1 असणार म्हणजे 1 - 1 0 असणार. मग V सेमॅफोर सेकंड व्हेरिएबल आहे आपला. जर Sला +1 केलं तर काय येणार ह्याच्यासाठी हा अल्गोरिदम आहे झाला. तर आता प्रोडक्ट कन्झ्युमर प्रॉब्लेम. ह्याचा प्रोड्युसर कन्झ्युमरचा कोड पण आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे हा कोड. ह्याची आपल्याला असाइनमेंट पण आहे. अ प्रोड्युसर कॅन प्रोड्यूस ॲन आयटम अँड कॅन प्लेस इट इन बफर. म्हणजे प्रोड्युसर स्वतःचे आयटम प्रोड्यूस करणार. अ कन्झ्युमर कॅन पिक आयटम अँड कन्झ्युम देम. मग कन्झ्युमर ती आयटम खाणार किंवा ती घेणार आणि यूज करणार ती आयटम. We need to ensure that when producer is placed an item in buffer then at same time consumer should not consume. की ज्या टायमिंगला प्रोड्युसर आयटम प्रोड्यूस करणार किंवा तो ते आयटम पब्लिश करणार सपोज एखादी बुक आहे तर ती पब्लिश केली तर त्याच टायमिंगला कन्झ्युमरने नाही वाचली पाहिजे प्रोड्युसरला टाईम दिला पाहिजे बफर नाही झाला पाहिजे. तर इन दिस प्रॉब्लेम बफर इज इन क्रिटिकल सेक्शन. मग असं झालं तर बफर जो आहे तो क्रिटिकल सेक्शनमध्ये जाणार. एका दुकानदाराने सामान काढलं तर कन्झ्युमरने लगेच घेऊन ते खाल्लं नाही पाहिजे त्याला बफर होणार त्यामुळं क्रिटिकल सेक्शनमध्ये. म्हणून प्रोड्युसर जोपर्यंत पूर्ण लिस्ट कंप्लीट करत नाही तोपर्यंत कन्झ्युमरने वेट केला पाहिजे. मग वेट केल्यानंतर जेव्हा ती एम्प्टी लिस्ट होईल तेव्हा तुमची जे सिग्नल असेल किंवा जो तुमची बॅग असेल ती फुल झाली असेल तेव्हा कन्झ्युमरने ती कन्झ्युम केली पाहिजे. हा असं त्याची स्टेटमेंट आहे किंवा हा असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी कोड काय आहे तर प्रोड्युसर डू वेट करतं एम्प्टी. म्हणजे काय प्रोड्युसर वेट करतं की लिस्ट एम्प्टी होण्याची सामानाची. वेट करते म्युटेक्समध्ये प्लेस इन बफर. मग सिग्नल काय करणार म्युटेक्समध्ये फुल की बाबा कन्झ्युमरची प्रोडक्ट फुल झाली की माझी एम्प्टी होती लिस्ट मी मोकळा होतोय असं प्रोड्युसर विचार करतोय. कन्झ्युमर काय करते की बाबा वेट करतोय फुल होण्याची स्वतःची बॅग. आणि सिग्नल म्हणजे त्या प्रोड्युसरच्या हातातली लिस्ट कधी संपतीये सामानाची ह्याचा कन्झ्युमर वेट करतोय. ही अशा दोन कंडिशन्स आहेत. असा कोड एक्झाम्पलनी लक्षात ठेवायचा म्हणजे लक्षात राहतं की आधी वेट होणार सिग्नल होणार प्रोड्युसरसाठी मग कन्झ्युमरसाठी फुल वेट होणार कारण की त्याला खायचं आहे आणि त्याला सिग्नल एम्प्टी की बाबा प्रोड्युसरची जी लिस्ट आहे ती पटकन संपून मला माझं सामान भेटून मी घरी जाऊ असं ह्याचा कोड आहे. रीडर रायटर प्रॉब्लेम. आता हा झाला प्रोडक्ट कन्झ्युमर. आता हा दुसरा आहे रीडर रायटर. इट अलाव मल्टिपल रीडर टू रीड ॲट टाईम विदाउट इश्यू बट एन्श्योर ओनली वन रायटर टू राईट ॲट टाईम अँड नो वन कॅन रीड वाईल रायटिंग इज हॅपनिंग. की जेव्हा रीड हे खूप बालिश किंवा हे खूप पानसट असे प्रॉब्लेम आहेत पण तरी करायचे. ह्याचे काय की जेव्हा मल्टिपल रीडर्स वाचत असतील एकच कॉन्टेंट का ह्या डेटा आहे हा एकच डेटा 3-4 रीडर्स वाचत आहेत तर ते वाचून दिले त्याचा काही हे नाही इश्यू. पण जर रायटर तेव्हा राईट करायला लागला कुठली पण गोष्ट तर ती राईट नाही झाली पाहिजे जर रीड होत असेल तर. म्हणजे एका वेळेस रीड होत असतील मल्टिपल तर एक पण राईटची प्रोसेस झाली नाही पाहिजे. मग ह्याच्यासाठी अल्गोरिदम काय आहे की डू वेट केला म्युटेक्समध्ये म्हणजे बफर. रीड केला काउंट म्हणजे ++ की खूप जण पण रीड करू शकतात म्हणून ++. इफ रीड काउंट इज 1 = 1 म्हणजे == 1 म्हणजे एकापेक्षा जास्त होणार. वेट इन म्युटेक्स मग हे त्यांनी वेट करा रीडर्सनी. रीडिंग परफॉर्मन्स
वेट इन म्युटेक्स केलं की रीड करणार मायनसमध्ये, कारण तर राईट करायचं आहे. मग इफ रीड काउंट इज 0, जर रीड 0 झाला तर सिग्नल जो आहे RWचा म्हणजे रीड राईटचा तर तो पास होणार, म्हणजे राईट होणार, रीड राईटमधला राईट होणार, सिग्नल म्युटेक्स पास होणार ह्याचाच. मग वाईल आपला ट्रू झाला. असा हा झाला रीड राईटचा प्रॉब्लेम. हे आत्ता नाही पण हे थेरीला इम्पॉर्टंट आहे कोड्स हे. आता डायनिंग अल्गोरिदम प्रॉब्लेम. डायनिंग अल्गोरिदममध्ये कसं टेबलवरती राईस आहे आणि 5 जण इथं बसलेले आहेत, तर इथं चॉपस्टिक्स आहेत 1 2, तर कुठली चॉपस्टिक्स कुणी उचलली पाहिजे ह्याचा तो प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम पण कॉम्प्लिकेटेड आहे. डू की वेट चॉपस्टिक आहे, जर पहिली चॉपस्टिक आहे तर मग 5 जणांमध्ये ती चॉपस्टिक कशी डिवाईड होणार, तर I+1% 5 की 5 आहेत म्हणून. मग सिग्नल चॉपस्टिक किती आहेत, मग सिग्नल चॉपस्टिकची परत सेम केस लिहिणार, जशी वेटची इथं लिहिली तसं सिग्नलची, आणि थिंक करणार ते इथं ईट करणार आणि वाईल इक्वल टू ट्रू. हे खूप फालतू आहे पण ह्याचा कोड नाही लक्षात हळद चालेल, मला नाही वाटत हे येईल पेपरला. तर हे डेडलॉक अवॉइडन्स किंवा बँकर्स अल्गोरिदम खूप इम्पॉर्टंट आहे. अ डेडलॉक is a situation where 2 or more processes wait for an event to happen and would never occur. म्हणजे 2 प्रोसेसेस जे आहेत जे बसलेत की बाबा आता होईल मग होईल, किंवा कुठला तर इव्हेंट ह्याची वाट बघतात पण ती इव्हेंट कधी होणारच नाही, ह्याला म्हणतात डेडलॉक. तर ह्याचा अल्गोरिदम आहे. मग ह्याचं प्रिव्हेन्शन कसं आहे की ऑपरेटिंग सिस्टममध्ये टेक स्टेप टू डेडलॉक फ्रॉम ऑकरिंग एन्शोरिंग सिस्टम अवे इन सेफ स्टेटमेंट वेअर डेडलॉक कॅन ऑकर, की कुठला पण डेडलॉक कधी ऑकर झाला पाहिजे. बँकर्स अल्गोरिदम, तर ह्याच्यावरती एक न्यूमरिकल युनिट 3 मधनं येणार. तर हे न्यूमरिकल 5 मार्क्सचा आणि आत्तापर्यंत जेवढी थेरी केली त्यातनं 2 क्वेश्चन थेरिऑटिकल असणार. मग हे 5 मार्क्सचं इम्पॉर्टंट जरी केलं तरी खूप झालं आता. तर ह्याच्यासाठी काय आहे, पहिल्यांदा डेडलॉक ह्याला नाव काय, बँकर्स अल्गोरिदम किंवा डेडलॉक अवॉइडन्स अल्गोरिदम. तर हे कसं कॅल्क्युलेट करणार ते बघू. ऑल्सो यूज्ड फॉर डेडलॉक डिटेक्शन, हे डेडलॉकच्या डिटेक्शनमध्ये पण यूज होतं. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, हे जे ब्ल्यू कलरचं जे लिहिलेलं आहे ना सगळं हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि टोटल किती अमाऊंट आहे ती पण दिलेली आहे. अवेलेबल आणि रिमेन हे आपल्याला काढायचं असतं. मग आता हे जे दिलेलं आहे ह्यात बघू तर टोटल काय आहे A, B आणि C. मग A सपोज आपला प्रिंटर झाला, B मॉनिटर झाला, C CPU झाला, असं अलोकेशन्स लक्षात ठेवायचे. आता इथं प्रोसेसेस त्यांनी किती दिल्यात 5, ह्याच्यामध्ये हे त्यांनीच नंबर आपल्याला दिलेले आहेत, हे पण त्यांनीच दिलेले आहे. मग हे सेपरेट नंबर्स आहेत. आधी काय करायचं, या Aची ॲडिशन करायची, 2 + 3 + 2 किती झालं 7. परत Bची ॲडिशन करायची, 1 + 1 झाले 2. Cची ॲडिशन करायची, 2 + 1 + 2 5. तर आता ही ॲडिशन करून इथं आपण टोटल लिहिली आधी. मग आता ही टोटल जी लिहिली ना यातून 7 2 5 आपली ही टोटल आली. आता ही टोटल जी आपल्याला वर दिली आहे टोटल 10 5 आणि 7 यातनंही मायनस करायची. मग 7, आता इथं खाली टोटल जी 7 आली यातनं A मायनस केला, मग 10तनं 7 गेले किती राहिले 3, म्हणून इथं अवेलेबलमध्ये 3 आलं. मग परत 5 मधनं 2 गेले किती राहिले 3, परत 7 मधनं 5 गेले किती राहिले 2. ही झाली आपली अवेलेबल P1ची प्रोसेस. आता आपण चेक करायचं की ही जी आहे आता हे आपली फक्त अवेलेबल निघाली एकच. आता हे एवढ्या काढायचे आहेत आणि रिमाइंडर पण काढायचा आहे. मग रिमाइंडर काढायला आता पहिल्यांदा रिमाइंडर काढायचा. रिमाइंडर कसा काढणार आपण, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे की मॅक्झिमम नीड मायनस ॲलोकेशन, म्हणजे हे मॅक्झिमम नीड मायनस ॲलोकेशन. मग काय करायचं, 7 - 0 किती राहतात 7, 5 - 1 किती राहतात 4, 3 - 0 3. मग असं परत इथं करायचं, 3 - 2 1, 2 - 0 2, 2 - 0 2. असं हे मॅक्झिमम नीड्सच्या कॉलम्सला ॲलोकेशनसोबत मायनस करून रिमाइंडर्स लिहायचे. झाले लिहून की मग आता हे रिमाइंडर्स आपले सगळे आलेले आहेत. हे रिमाइंडर्स म्हणजे आपल्या प्रोसेसेस झाल्या इकडच्या नवीन आलेल्या. मग आता काय करायचं, आपल्याला अवेलेबल काढायचे ते एवढ्या सगळ्यासाठीचे. मग ते काढायला कसे करणार आता आपण, तर 3 3 2. तर 3 3 2 पेक्षा असा कुठला कमी नंबर आहे ज्याने आपली प्रोसेस एक्झिक्यूट होईल ती पाहिजे. तर मग पहिल्यांदा आपण पहिल्या सिक्वेन्सप्रमाणे जायचं. तर पहिल्यांदा 7 4 3
मोठा नंबर आला. मग 1 2 2 3 1 2 पेक्षा तर छोटाच आहे म्हणून 1 2 2 घेतला पहिल्यांदा, कारण की सिक्वेन्सनुसार आपण चाललो आहे खाली. मग पहिला नंबर होत नाही म्हणून डिक्लाइन केला, आता दुसरा घेतला. ह्याच्यात दुसऱ्यासाठी प्रोसेस कुठली आहे तर P2 आहे म्हणून इथं सिक्वेन्समध्ये पहिल्यांदा P2 लिहिला. ह्याचं जे लोकेशन आहे ते किती आहे 200. मग 3 2 2 मध्ये इथं 200 प्लस करायचं. किती होतं 200 प्लस केल्यावरती 3 4 5, मग इथं 5 आला. 3 + 0 3च, 2 + 0 2च म्हणून इथं 532 आला. आता 532 पेक्षा कमी नंबर बघत जायचं खाली. मग कमी नंबर बघत गेल्यावरती आता दुसरी तर एक्झिक्यूट झाली, मग ही बाहेर गेली प्रोसेसच्या. आता राहिलं तर आपला पहिलं, तिसरा, चौथा आणि पाचवा. मग आता वरती तर डायरेक्ट जाऊ शकत नाही आपण, आता खालीच जातो आहे सिक्वेन्सनी. मग सिक्वेन्सनी खाली जाताना कुठला राहते नंबर येणार, हा एक्झिक्यूट झालेला आहे 1 2 2. 600 मोठा आहे 532 पेक्षा, मग त्याच्या खालचा बघू 211, मग हा कमीच आहे 532 पेक्षा. मग ह्याच्यासाठी प्रोसेस कुठली P4, मग इथं P4 आला. P4 साठी 211 आहे ॲलोकेशन, मग ते 532 मध्ये 211 ॲड करायचं. 5 + 2 7, 3 + 1 4, 2 + 3 2 + 1 3, असं ही झाली P4. आता मग किती आलं 743. मग 743 साठी पुढची प्रोसेस चेक करायची. 743 साठी पेक्षा 531 कमीच आहे, मग 531ला प्रोसेस कुठली तर P5, त्याचं ॲलोकेशन काय 002. मग 002 ॲड केलं ह्याच्यामध्ये तर किती 745 आलं. मग 745 इथं लिहिलं P5. मग इथं प्रोसेस झाली. आता परत वर जायचं कारण हे संपलं ना. मग परत वर गेल्यावरती 745 नंतर 745 पेक्षा आपल्याला छोटा नंबर बघायचा आहे, तर तो कुठला आहे 743, एकच राहिला आहे. मग 743 त्याच्यासाठी प्रोसेस कुठली तर P1. मग ह्याच्या किती 010, मग 010 बघितलं तर ह्याच्यामध्ये ॲड करायचं. किती येतं 7 आहे असाच आला. नंतर 4 + 1 5 आला. नंतर परत 3 आणि मग हे झालं. मग नंतर 755, मग आता 755 P1 झाला. आता 755 पेक्षा छोटा नंबर कुठला आहे तर इथं एकच राहिला आता 600. मग त्याच्यामध्ये 600 साठी कुठलं आहे 302. मग 755 7 आणि 600 साठी 302. मग 755 + 302 7 7 8 9 10. मग 5 आणि 0 5च येणार. 5 6 7, मग इथं 7 आलं. मग 10 5 7 हे 3च आपले व्हेरिएबल आले. मग जे टोटल नंबरमध्ये जे व्हेरिएबल आलेले आहेत तेच आपले फायनल आन्सरला पण आले आणि हा आपला सिक्वेन्स आहे. मग जेव्हा टोटल आणि प्रिव्हियस इक्वल असतील, म्हणजे हे प्रिव्हियस आहे आपल्या वरची टोटल आणि ही खालची इक्वल आहेत दोन्ही, मग इक्वल असतील तेव्हा डेडलॉक ऑकर होत नाही. हा झाला युनिट 3.